brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता पेट्रोल पंपांवर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, इथे लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. आणि हे गर्दी करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशी शक्यता वर्तवली जाते किंवा अशी अफवा पसरली आहे की पेट्रोल आता संपणार आहे किंवा त्याच्या किमती वाढणार आहेत. जे इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि त्यानंतर अशी शक्यता वर्तवली जाते आहे की भारतामध्ये जो पेट्रोलचा साठा आहे तो कमी होतो आहे, तिथनं तो साठा मिळणार नाही आहे आणि पुढच्या काळामध्ये कदाचित पेट्रोलच्या किमती वाढतील किंवा त्याचा साठा संपेल अशी शक्यता वर्तवली जाते. अशी अफवासुद्धा काही ठिकाणी पसरलेली आहे आणि या अफवेमुळेच आता लोक पेट्रोल पंपांवर गर्दी करतात. पण नेमकं काय सत्य आहे? खरंच भारतामध्ये पेट्रोलचा तुटवडा झाला आहे का? त्याच्या किमती वाढणार आहेत का? हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण ज्या गोष्टीमुळं हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे किंवा लोक पॅनिक होत आहेत, ते सुरुवातीला काय आहे ते समजावून घेऊयात. तर हे आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज, ही जी खाडी आहे, या खाडीमधनं मोठ्या प्रमाणावर हा तेलाचा पुरवठा आहे तो भारत आणि इतर देशांना होत असतो. हा देश आहे इराण आणि इतर आपण जर बघितलं इथे कुवेत आहे, इतरसुद्धा जे आजूबाजूचे देश आहेत तिथनं ओमानमधनं सुद्धा भारताला मोठ्या प्रमाणावर हे कच्चं तेल आहे त्याचा पुरवठा होत असतो. ही जी खाडी तुम्हाला इथे दिसती आहे हिलाच म्हणतात स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. या खाडीमधनंच मोठ्या प्रमाणावर जो तेलाचा साठा आहे तो या समुद्रमार्गे भारताकडे येत असतो. गुजरात आपल्याला इथे दिसते, खाली मुंबईसुद्धा आहे. ह्या मार्गावरनं हा सगळा साठा येत असतो आणि इथनं जगभरातील 20% जो तेलाचा साठा आहे तो पुरवला जातो. आता इराण आणि आपण बघतोय की इस्रायलचं युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे ही जी खाडी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. कारण इराण हे युनायटेड अरब्स असतील किंवा दुबई असेल, इतर जे ठिकाणं आहेत तिथेसुद्धा आपण बघतोय की हल्ले करत आहे आणि त्यामुळेच एक शक्यता वर्तवली जाते की ही जी खाडी आहे ती बंद केली जाईल. इराणने सुद्धा म्हटलेलं आहे की या खाडीतनं जर पुरवठा झाला तर ती आम्ही बंद करू आणि त्यामुळेच शक्यता वर्तवली जाते की भारतातसुद्धा इंधनाचा पुरवठा होऊ शकेल. पण नेमकं सत्य काय आहे ते सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. हरदीप पुरी सिंग जे आपले मिनिस्टर आहे पेट्रोलियमचे, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मोजच्या व्यतिरिक्त देखील इतर ठिकाणावरनं आपल्याला तेलाचा पुरवठा होत असतो, तिथले कार्गो हे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सध्या तरी भारतामध्ये कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा जे कच्चं तेल आहे त्याचा कुठेही तुटवडा नाही आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता डेक्कन हेराल्ड जे वर्तमानपत्र आहे त्यांनी एक बातमी दिलेली आहे, त्यांच्या वेबसाईटवर एक बातमी, आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या 50 दिवस पुरेल इतका तेलाचा साठा आहे. त्याच्यामध्ये 25 दिवस पुरेल इतकं रिफाईंड पेट्रोलियम आहे, तर 25 दिवसांचं कच्चं तेलसुद्धा हे भारताकडे सध्या आहे. सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती देण्यात आली आहे त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकार लगेचच वाढवेल किंवा त्याचा असा कुठला प्रयत्न आहे असं काहीही नाही आहे, हे सुद्धा यामधनं सूत्रांच्या हवाल्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जी समुद्रधानी आहे इराण आणि आपण बघतोय की युनायटेड अरब्स दुबईच्या मधनं जाणारी आहे, तिथे इराणकडनं हल्ले होऊ शकतं असं म्हणण्यात आलेलं आहे. पण त्यामुळेच ही जी खाडी आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडनं हे सुद्धा सांगण्यात आले आहे की त्यांनी 24/7 एक कंट्रोल रूम तयार केलेली आहे. या माध्यमातून सातत्याने देशभरातील पेट्रोलियम पदार्थ आणि त्याच्या उपलब्धतेवर त्यांच्याकडलं लक्ष ठेवण्यात येतं आहे आणि सध्या सरकारकडे पुरेसा इंधनाचा साठा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता केवळ भारताने जे याच्याकडनं जे पेट्रोल घेतलं जायचं ते त्याचा साठा त्याचं जे आता हे आहे तो कमी करण्यात आलेला आहे. भारत आता 40 देशांकडनं तेल आयात करतं आणि त्यामुळे ही जी समुद्रधनी आहे किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे इथनं जो पुरवठा होतो त्याचं अवलंबित्व आता 40% आलेलं आहे. म्हणजे 40%च पेट्रोल आहे ते या भागातनं येतं आपल्याला. इतर आता वेगवेगळ्या देशांकडनं 40 देशांकडनं सुद्धा भारत आता पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ घेत आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर नॉर्थ अमेरिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, पश्चिम आफ्रिका असेल, रशिया असेल, या देशांकडनं सुद्धा भारत आता पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ घेत आहे. त्यामुळे भारताकडे तरी सध्या पुरेसा स्टॉक आहे, त्यामुळे घाबरून जायचं किंवा पॅनिक व्हायची कुठलीही परिस्थिती सध्या नाही आहे. सरकारसुद्धा या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि सध्या तरी कुठल्याही किमती वाढतील किंवा पेट्रोलचा तुटवडा होईल असं कुठलंही चित्र नाही आहे असं सुद्धा सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे. पुढच्या गोष्टी जशा घडत जातील तसं सरकार या सगळ्या संदर्भातले निर्णयसुद्धा घेत राहील. धन्यवाद.